आगामी वर्षभरात सोलापूर शहर जिल्हा भाजपासाठीचे नवे कार्यालय उभे करण्याचा संकल्प पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी केला। भारतीय जनता पक्षाच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त भाजपा शहर कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच भाजपाने राष्ट्रप्रथम ही विचारधारा स्वीकारत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली आहे। सेवा, समर्पण आणि संघटन या तत्वांवर आधारित कार्यपद्धतीमुळे भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो। ही बाब प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाची आहे। अवघ्या 2 खासदारांवरून भाजपाने 300 खासदार संख्येपर्यंत मोठी मजल मारली आहे। महाराष्ट्रातही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहेत। सोलापूर महानगरपालिकेतही प्रथमच 87 नगरसेवक निवडून आल्याने इतिहास रचला गेला आहे। त्याचबरोबर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली आहे। लक्षावधी कार्यकर्ते भाजपाशी अधिक जोमाने जोडले जात आहेत। पक्षाचा प्रचंड मोठा विस्तार होत असताना पक्षाच्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचे काम अधिक विस्तृत आणि प्रशस्त जागेत करता यावे, त्यांना सन्मानाने बसण्याची जागा असावी, अशी अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची इच्छा होती। या इच्छेच्या पूर्ततेसाठी भाजपाचे नवे कार्यालय बांधण्याचा संकल्प केला आहे। हा संकल्प आगामी वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले।